राजमा आपण रात्रभर भिजत घातला होता. सकाळी कुकरला 6 शिट्ट्या आपण काढून घेतल्यात. छान मस्त मऊ असा शिजला आहे. तर चला, राजमाची भाजी आज आपण बनवतोय. कढईमध्ये 2 पळी तेल घातलं, 2 तेजपत्ता घातले, 1 चमचा जिरं घालायचं. गॅस बारीक ठेवला आहे. जिरं चांगलं फुललं की आपण 1 मोठा कांदा मिक्सरला कच्चाच बारीक करून घेतला आहे, तो घालून घेतला. याच्यामध्ये 1 मिरची घालायची. थोडासा त्याला कट द्यायचा, नाहीतर ती तेलातून वरती उडू शकते, म्हणून आपण ती कांद्यावरती घातली. आता पावडर मसाले घालूयात. हळद घातली अर्धा चमचा, काश्मीरी लाल तिखट आणि ही तिखट मिरची पावडर आहे अर्धा चमचा. छोले मसाला घालूयात अर्धा चमचा. मसाले कांद्यावरती घातल्यामुळे ते जळणार नाही. गरम मसाला घालायचा आहे. धना पावडर घातली आपण. भाजलेली जिरेची पावडर, अख्खा जिरा देखील आपण घातलेला आहे फोडणीला. आणि या मसाल्यांवरच मी कसुरी मेथी घातलेली आहे. आता हे सर्व मसाले या कांद्यामध्ये चांगले मिक्स करूयात. झाकण ठेवायचं. मंद आचेवरती 1 मिनिट चांगलं परतून घेऊ. आता याच्यामध्ये आपण रेडीमेड आलं लसूण पेस्ट घालतो आहे. आलं लसूण पेस्ट देखील आपल्याला चांगली परतून घ्यायची, त्याच्यामुळे मिश्रण चांगलं फोडणी आपली मिक्स करून घेऊ. आता 2 मोठाले टोमॅटो आपण मिक्सरला फिरवून घेतले, त्याची प्युरी फोडणीला घालायची आहे. ती चांगली मिक्स करूयात. आणि आता टोमॅटोची प्युरी आहे, त्याच्यामुळे मीठ घालूयात त्याच्यावरती, म्हणजे झटपट आपली फोडणी चांगली शिजली जाईल. तेल सुटेपर्यंत आपल्याला ही फोडणी चांगली परतून घ्यायची आहे. मंद आचेवरती 10 मिनिट मध्ये 1-2 वेळा आपल्याला ती मिक्स करायची आहे. झाकण ठेवून मंद आचेवरती 10 मिनिट. कारण जो कांदा आणि टोमॅटो आहे हे सर्व आपण कच्चेच प्युरी करून घातलेले आहेत. आता फोडणी आपली सुकी झाली थोडीशी, म्हणून आपण त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालूयात. पाणी घालताना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिसळून घेतलं आहे. आता पुन्हा याला झाकण ठेवूयात. आतापर्यंत 5 मिनिट झाले होते. अजून 5 मिनिट आपण या मसाल्याला चांगलं शिजू दिलेलं आहे. एकूण 10 ते 11 मिनिट आपण बारीक गॅसवरती हा मसाला चांगला परतून घेतो आहे. तुम्ही आता बघू शकताय, मस्त अशी आपली ही फोडणी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घातलं आहे. पाणी नॉर्मल पाणी आहे. आता आपली ही राजमाची ग्रेव्ही चांगली थिक आहे, तर झाकण ठेवूयात अर्धवट आणि तिला थोडीशी उकळून घेऊयात. तिला उकळी फुटलेली आहे. आता चांगलं मिक्स करूयात. स्टीलची कढई आहे, तळापासून मिक्स केलं म्हणजे लागलं आहे की नाही खाली बघायला. तर आता इथे आपण जे उकडून घेतलेले राजमा आहेत ते घालून घेतो आहे. तुम्हाला मी एक मॅश करून दाखवते. पुरणासारखं एकदम छान असेल, छान शिजलेले आहेत. रात्रभर भिजत घातले. सकाळी मोठ्या गॅसवरती कुकरमध्ये 6 शिट्ट्या काढून घेतल्या. शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं. आपण टोमॅटोवरती देखील मीठ घातलं होतं. सर्वाचा विचार करून पूर्ण राजमा भाजी आपली जेवढी आहे त्याचा विचार करत थोडंसं पुन्हा मीठ घातलं चवीनुसार. आता राजमा छान उकडलेला आहे. आता या ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आणायची आहे. तर अर्धवट झाकण ठेवूयात, जेणेकरून भाजी आपली बाहेर येणार नाही. मस्त उकळी आलेली आहे. राजमा आपला तयार आहे. चला, मस्त कोथिंबीर घालूयात. कसुरी मेथी देखील वरून घालू शकता, आपण फोडणीलाच घातली होती. मस्त अशी ही राजमाची भाजी तुम्ही राजमा भातासोबत एकदम बेस्ट डिश आहे. पण ही राजमा भाजी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता. पण भाकरीपेक्षा चपाती, फुलके, नान आणि राजमा चावल एकदम नंबर 1. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण अशा नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत.
तोपर्यंत आपले नेहमीची टॅगलाईन सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. सकाळी सकाळी 40 मिनिट चालल्याने मस्त एनर्जी येते आणि चालण्याइतका सोपा आणि सहज होणारा व्यायाम कुठलाही नाही. गरमीचे दिवस आहेत. सकाळी छान अशा मस्त फ्रेश हवेने दिवसभर एनर्जी येते. चला, पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.